स्टार्ट करतोय टॉपिक DUIS. DUIS चा फुल फॉर्म आहे डिफरन्शिएशन अंडर इंटिग्रल साइन. काय फुल फॉर्म आहे? डिफरन्शिएशन म्हणजे काय? डेरिव्हेटिव्ह अंडर इंटिग्रल साइन. इंटिग्रेशनच्या चिन्हाच्या आतमध्ये डेरिव्हेटिव्ह, त्याचं नाव आहे DUIS. ओके, कन्सेप्ट खूप किचकट आहे, बट जर तुम्हाला ती यूज करायची एक सवय लागली, प्रॅक्टिस झाली, तर ते खूप इझी आहे का. त्यासाठी फक्त काही डेरिव्हेटिव्ह पाठ करायला लागतील, ते एक समजावतो. आता बघा, आय ऑफ अल्फा चा फॉर्म्युला काय आहे? लिमिट्स ए टू बी एफ ऑफ एक्स कॉमा अल्फा. एफ ऑफ एक्स कॉमा अल्फा म्हणजे काय? आपलं जे फंक्शन आहे, या फंक्शन मध्ये दोन लोक आहेत. कोण कोण आहे? एक्स आहे आणि अल्फा आहे. आणि इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू काय आहे? एक्स. याचा अर्थ अल्फा काय झाला आपल्यासाठी? कॉन्स्टंट. तर त्या इंटिग्रेशनचं नाव काय आहे? आय ऑफ अल्फा. म्हणजे ह्याचं नाव काय द्यायचं हे पण खूप महत्वाचं. इथे किती लोक दिसणार तुम्हाला? दोन. इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू काय आहे? एक्स. मग दुसरा कोण? अल्फा. सो नाव काय असणार? आय ऑफ अल्फा. तरच तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचा विथ रिस्पेक्ट टू अल्फा. सो हे चुकलं तर हे चुकेल. ओके, तर आता करतोय काय आपण? लेफ्टला काढला डेरिव्हेटिव्ह काढलाय, आणि राईटला इंटिग्रेशनच्या आत काय काढलंय? डेरिव्हेटिव्ह काढलंय. इंटिग्रेशनच्या आत काय काढलंय? डेरिव्हेटिव्ह काढलाय. म्हणून याचं नाव काय आहे? DUIS, डिफरन्शिएशन अंडर इंटिग्रल साइन. तुम्हाला करायचंय काय? लेफ्टला डेरिव्हेटिव्ह काढायचंय आणि राईटला इंटिग्रेशनच्या आत डेरिव्हेटिव्ह काढायचं. काय यूज करायचंय, कसं न्यूमेरिकल मध्ये? न्यूमेरिकल मध्ये बघूया डेरिव्हेटिव्ह कुठले कुठले लागतात. हे दोन डेरिव्हेटिव्ह खूप कन्फ्युजिंग आहेत, हा एक आणि हा एक. फरक समजून घ्या. आपण डेरिव्हेटिव्ह काढतो विथ रिस्पेक्ट टू एक्स. आपला व्हेरिएबल कुठे आहे? वर आहे का खाली आहे? आपला व्हेरिएबल एक्स, जो एक्स आहे तो वर आहे का खाली आहे? तर जेव्हा आपला व्हेरिएबल खाली असतो तेव्हा हा फॉर्म्युला काय आहे? एम एक्स रेज टू एम मायनस वन. आणि आपला व्हेरिएबल जेव्हा वर असतो तेव्हा फॉर्म्युला हे रिपीट आहे तसं, आणि खालच्याचा लॉग. सो आपला व्हेरिएबल कुठे बसलाय त्याच्यावर ठरणारे फॉर्म्युला नंबर 1 का फॉर्म्युला नंबर 2. हा आपला एक्सपोनेन्शियलचा स्टँडर्ड फॉर्म्युला, आणि हा साइनचा. आणि इंटिग्रेशनचा हा 1/x इंटिग्रेशन काय असतं? लॉग एक्स. आणि एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स काय असतं? लॉग ऑफ एफ एक्स. म्हणजे काय? खालच्याचा डेरिव्हेटिव्ह जर का वर असेल, खाली कोण आहे? एफ ऑफ एक्स, त्याचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स. तर आन्सर काय असतं? खालच्याचा लॉग. हा बघा, हाच फॉर्म्युला. एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? एक्सचा डेरिव्हेटिव्ह. खालच्याचा डेरिव्हेटिव्ह कुठे आहे? तर आन्सर काय आहे? खालच्याचा लॉग. आणि अजून एक लॉगची बेसिक प्रॉपर्टी पाठ पाहिजे, लॉग ए प्लस लॉग बी. आन्सर काय असतं? लॉग ए इंटू बी. आणि दुसरं लॉग ए मायनस लॉग बी. सो या प्रॉपर्टी दोन माहिती आहेत नक्की, त्या दोन प्रॉपर्टीज. कळलं? सो हा बेसिक प्री रिक्विजिट आहे DUI साठी. ओके, जाऊ क्वेश्चन कडे. चलो, क्वेश्चन बघा. इंटिग्रेशन 0 to 1 एक्स रेज टू ए मायनस 1 बाय लॉग एक्स dx. आता हे इंटिग्रेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं युजिंग DUIS. ओके, सो सगळ्यात पहिली स्टेप, ह्या इंटिग्रेशनला नाव काय देणार? या इंटिग्रेशनला नाव काय देणार? इथे किती व्हेरिएबल्स दिसतात तुम्हाला? किती लेटर्स दिसतात? एक कुठला आहे? एक्स. दुसरा ए. दोन आहेत ना? त्यातला इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू काय आहे? उरला कोण? ए. सो या इंटिग्रेशनचं नाव काय असेल? आय ऑफ ए पहिली कन्सेप्ट कळली का? नाव काय द्यायची नक्की? सो नाव झालं. आता DUIS अप्लाय करतो. DUIS अप्लाय करणं म्हणजे काय? लेफ्टला काढला डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू ए, आणि राईटला इंटिग्रेशनच्या आत काढला डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू ए. बस, हा आहे आपला DUIS. काय केलं कळलं? लेफ्टला काय काढला? डेरिव्हेटिव्ह. राईटला म्हणून काय काढला? डेरिव्हेटिव्ह. फक्त इंटिग्रेशनच्या आतमध्ये, दोन्हीकडे विथ रिस्पेक्ट टू. स्टार्ट करतोय डेरिव्हेटिव्ह काढणं 0 to 1. डेरिव्हेटिव्ह काढायचा विथ रिस्पेक्ट टू ए. सो इज्जत कोणाला द्यायची? ए ला. आता ह्याचा ए कुठे बसलाय? खाली का वर?
मग आपला व्हेरिएबल कुठे बसलाय? वर. म्हणून मी दोन फॉर्म्युले एक्सप्लेन केले होते इथे. आपला व्हेरिएबल कुठे बसलाय? खाली, की हा फॉर्म्युला. आपला व्हेरिएबल कुठे बसलाय? वर, की हा फॉर्म्युला. कुठला मला फॉर्म्युला लागू पडेल? सेकंड. काय याचा आन्सर आहे ती टर्म तशीच, खालच्याचा लॉग. सो इथे मी पहिले डोकं वापरलं आणि याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? आहे ती टर्म तशीच आणि खालच्याचा लॉग. कळला? एक्स रेज टू चा डेरिव्हेटिव्ह हा काढलाय विथ रिस्पेक्ट टू ए. 1 चा डेरिव्हेटिव्ह काय? 0, कॉन्स्टंट आहे ना. आणि खाली कोण आहे? लॉग एक्स. तो तसा असताना बाहेर काढला होता आधीच. आणि उरलं काय? dx. झालं काय? लॉग एक्स कॅन्सल. आणि उरलं कोण फक्त? एक्स रेज टू ए. म्हणजे अवघड इंटिग्रेशनला आपण कशात कन्वर्ट केलं? इझी इंटिग्रेशन मध्ये युझिंग DUIS. आता एक्स रेज टू एम चं इंटिग्रेशन काय असतं? एक्स रेज टू एम प्लस 1 अपॉन एम प्लस 1. ओके, इंटिग्रेशनच्या फॉर्म्युलामध्ये अजून एक सिंपल ऍड. व्हॉट इज इंटिग्रेशन ऑफ एक्स रेज टू एम? एक्स रेज टू एम प्लस 1 अपॉन एम प्लस 1. बरोबर आहे ना? बोला मग एक्स रेज टू ए चे इंटिग्रेशन काय असेल? एक्स रेज टू ए प्लस 1 अपॉन ए प्लस 1. लिमिट काय लागणार? 0 टू 1. अपर लिमिट 1. इथे 1 दिसतंय सगळ्यांना? 1 ची पॉवर किती पण टाकून बघा, उत्तर किती येणार आहे? म्हणजे अप्पर लिमिट टाकल्यावर उत्तर काय आलं? मायनस. लोअर लिमिट 0. किती टाका, आन्सर काय येणार आहे? 0. सो उरला फक्त 1 बाय ए प्लस 1. हे आलं माझं आन्सर. पण हे जे आन्सर आलंय ते आपलं ह्याचं आलं. कोणाचं आन्सर आलंय? DI ऑफ ए बाय डी. आलं आपलं हे उत्तर. हे फायनल आन्सर आहे आपल्या इंटिग्रेशनचं. बट याचं उत्तर आहे. मला कोणाचं हवं होतं? आय ऑफ एच. मग जर मला यातनं आय ऑफ ए बाहेर काढायचं असेल तर इथे मला इंटिग्रेट करावं लागेल. तर इथे पण काय करावं लागेल? इंटिग्रेट करावं लागेल. काय करावं लागेल? इंटिग्रेट करावं लागेल. डेरिव्हेटिव्ह कॅन्सल करा. दोन्हीकडे काय केलं मी? इंटिग्रेशन. आता याच्या इंटिग्रेशनसाठी मी फॉर्म्युला लिहून ठेवला होता. बघा, ए चा डेरिव्हेटिव्ह 1 विथ रिस्पेक्ट टू ए करायचं आहे मला. विथ रिस्पेक्ट टू काय करायचंय? ए ना. एचा डेरिव्हेटिव्ह 0 लिहून टाकायचं. ए चा डेरिव्हेटिव्ह आणि 1 चा डेरिव्हेटिव्ह 0. सो खालच्याचा डेरिव्हेटिव्ह कुठे आलाय? तर आन्सर काय असतं? खालच्याचा लॉग. खाली जे असेल त्याचा लॉग. सो याचा आन्सर काय असणार आहे? खालच्याचा लॉग. लॉग ए प्लस 1. कळलं नक्की? बट अजून एक छोटीशी कन्सेप्ट. जेव्हा लिमिट्स असतात ना, लिमिट्स, याला म्हणतात डेफिनेट इंटिग्रल. ओके ओके. आणि हे काय आहेत? इनडेफिनेट इंटिग्रल्स. इनडेफिनेट इंटिग्रलला आपल्याला कंपल्सरी प्लस सी लिहावं लागतं. त्याला काय ऑप्शनच नाही. जेव्हा लिमिट्स असतात तेव्हा आन्सर एका झटक्यात संपलं होतं. पण जेव्हा लिमिट्स नसतात तेव्हा आपल्याला पुढे काय लागतं? सी. सो आता मला सी ची व्हॅल्यू शोधायची. कोणाची व्हॅल्यू शोधायची? सी ची. हे माझं फायनल आन्सर आलेलं आहे. फक्त मला कोणाची व्हॅल्यू शोधायची आता? सी ची. सी ची व्हॅल्यू शोधण्यासाठी तुम्हाला ए पुट करायचं आहे 0. ए ची व्हॅल्यू कुठून स्टार्ट होते? 0 पासून इन्फिनिटी पर्यंत. ए पुट करायचं आहे 0 इथे. काय सांगा मला हे 0 पुट केल्यावर? सगळीकडे सगळीकडे, फक्त इथेच नाही, सगळीकडे. आय ऑफ 0 इज इक्वल टू लॉग ए प्लस 0 प्लस 1 प्लस सी. लॉग 1 कॅल्क्युलेट टाकाल तर 0 येईल. लॉग 1 किती असतो? 0. देअरफॉर मला कळालं सी ची व्हॅल्यू काय आहे? आय ऑफ 0. सी ची व्हॅल्यू काय आहे? मला सी काढायचं आहे ना, तर मला काय काढायला लागेल? आय ऑफ 0. आय ऑफ 0 कुठून मिळणार? तर हा 0 तिथे पण पुट करायचा. हा ए इज इक्वल टू 0 दोन ठिकाणी पुट करायचा. कुठे कुठे? एक आन्सर मध्ये आणि एक क्वेश्चन मध्ये. करा बरं इथे पुट. काय येईल सांगा मला इथे पुट केल्यावर? आय ऑफ 0 इज इक्वल टू 0 टू 1 एक्स रेज टू 0 मायनस 1 अपॉन लॉग एक्स dx. मला सांगा एनिथिंग रेज टू 0 इज शाण्यांनो, एनिथिंग रेज टू 0 इज 1. सो हा किती आला? 1 मायनस 1 आणि 0 इंटू एव्हरीथिंग इज 0. सो आय ऑफ 0 ची व्हॅल्यू किती आली? कुठून?
क्वेश्चन मधनं. पण सी कोण आहे? आय ऑफ 0. म्हणजे सी पण किती आला? 0. देअरफॉर सी किती आला? 0. आला, मला मिळाला सी. उचला आणि ठेवा इकडे. So final answer will be I of A is equal to log A plus 1 plus 0. 0 मध्ये जायचं. बघा हेच विचारलं होतं का? Hence proof. सो अशा प्रकारे 3 स्टेप मधला हा डीवाय सॉल्व्ह करायचा. पहिली स्टेप डेरिव्हेटिव्ह. हा डेरिव्हेटिव्ह कळलाय सगळ्यांना? दुसरी स्टेप इंटिग्रेशन. तिसरी स्टेप सी शोधा. आन्सर सी शोधायला ए किती पुट केला मी? 0. नॉर्मली 0 पुट करा. काय चेंजेस होतील ते पुढच्या क्वेश्चन मध्ये दाखव. नक्की कळलंय? हा क्वेश्चन आहे, किती व्हेरिएबल्स आहेत, आय मीन किती लेटर्स आहेत? कुठले कुठले? एक्स, ए, बी. पण इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू काय आहे? एक्स. मग उरले कोण? ए किंवा बी. तुम्ही काही नाव देऊ शकता. लेट्स से आय ऑफ ए. सवय आपल्याला आय ऑफ ए ची आहे ना. सो आय ऑफ ए इज इक्वल टू 0 to 1 x raised to a minus x raised to b upon log x dx. आता क्वेश्चन बघा जरा, आता तुम्हाला तो बेटर वाटेल, बेटर कळेल. लक्ष द्या. सो डीओएस काय सांगतो? लेफ्ट हँड साइडला डेरिव्हेटिव्ह काढायचा विथ रिस्पेक्ट टू ए. राईट हँड साइडला आतमध्ये डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे विथ रिस्पेक्ट टू ए. बाकी सगळं ऍज इट इज. क्लिअर? सो डेरिव्हेटिव्ह काढतोय मी. सांगा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय? ए. आपला व्हेरिएबल वर बसलाय का खाली बसलाय? मग वर बसलेला जेव्हा असतो तेव्हा आन्सर काय असतं? आहे ती टर्म तशीच खालच्याचा लॉग. आहे ती टर्म तशीच खालच्याचा लॉग. आणि याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? मी विथ रिस्पेक्ट टू काय करतोय? ए. ए कुठे आहे? एच नाहीये म्हणजे ती टर्म काय आहे? कॉन्स्टंट. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 अपॉन लॉग एक्स डीएक्स. सो एक पॅटर्न समजून घ्या. हा कॅन्सल नाही झाला तर डीओएसचं कामच नाही. डीओएसने काम केलंच नाही. डीओएसचं काम काय आहे? अवघड क्वेश्चनला सोपं. तेच नाही झालं तर तुमचं काहीतरी चुकतं. कळलं नक्की? बोला. आता कोण उरलाय? एक्स रेस टू ए उरलाय ना. एक्स रेस टू ए चं इंटिग्रेशन एक्स रेस टू ए प्लस 1 अपॉन ए प्लस 1. लिमिट्स 0 to 1. 1 टाकला तर आन्सर काय येणार आहे? 1. 0 टाकल्यावर 0. उरलं कोण? डी आय ऑफ ए बाय डी ए चा आन्सर आलाय आत्ताशी, जे आहे 1 अपॉन ए प्लस 1. सेम उत्तर आलं. आपल्याला काय काढायचं आहे? आय ऑफ ए. मग आय ऑफ ए काढायला लागेल तर तिकडे काय करायला लागेल? इंटिग्रेशन करायला लागेल ना विथ रिस्पेक्ट टू काय? ए. खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वर आलेला आहे. सो आन्सर काय येणार आपलं? फायनल आन्सर लॉग ए प्लस 1 बट इनडिफिनाइट इंटिग्रल आल्यामुळे सी. अरे असं करणं पाठ येणार की कसं? क्वेश्चन नुसार असतं. सी ची व्हॅल्यू काढायची. प्रत्येक वेळेला 0 येणार नाही. आता जेव्हा 2 व्हेरिएबल्स असतील ना, 2, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची. तुम्हाला पुट करायचंय, एक असेल तर काय पुट करणार? हा थेरमच आहे, पाठच करा. एक असेल तर काय पुट करणार? ए इज इक्वल टू 0. 2 असतील तर ए इज इक्वल टू बी. करू स्टार्ट. ही व्हॅल्यू कुठे कुठे ठेवायची? इथे पण ठेवायची आणि तिथे पण ठेवायची. 2 ठिकाणी ठेवायची. करू स्टार्ट. चलो पहिले इथे ठेवा. काय येणार सांगा मला? आय ऑफ, अरे याला बी ठेवायचं आहे. काय येईल इकडे? आय ऑफ बी लॉग बी प्लस 1 प्लस सी. काहीच मिळालं नाही मला, पण सी काढायचं तर आहे ना. मग मला कोणाची व्हॅल्यू काढायला लागेल? आय ऑफ बी ची. आता हा ए इज इक्वल टू बी पण तिथे पण ठेवणार ना मी. काय दिसेल सांगा मला इथे? आय ऑफ बी इज इक्वल टू 0 to 1 एक्स रेस टू बी मायनस एक्स रेस टू बी अपॉन लॉग एक्स डीएक्स. हे दोन्ही काय झाले? सेम झाले ना. सेम मधनं सेम मायनस केल्यावर किती येतं आन्सर? कळलं का नाही कळलं? सो आय ऑफ बी ची व्हॅल्यू किती आली? मग आता इथे पुट करा. सांगा. 0 इज इक्वल टू लॉग बी प्लस 1 प्लस सी. मला काय काढायची एवढी मेहनत चालू आहे? सी. मग सी किती येईल?
मायनस लॉग बी प्लस 1. इकडचा प्लस इकडून मायनस होईल ना. आली सी ची व्हॅल्यू. काय प्रेमाने बघत बसायचंय. पुट करूया. आलेली सी ची व्हॅल्यू इथे पुट करूया. Therefore, I of A is equal to log A plus 1 plus minus log B plus 1. C ची व्हॅल्यू इथे पुट केली आणि log ची प्रॉपर्टी काय सांगितली होती. मायनस असेल तर डिवाइड. Therefore, आन्सर काय येणार I of A चं log A plus 1 upon B plus 1. Hence, सेम क्वेश्चन होता, छोटासा चेंज होता. हा वाला चेंज जास्त एफेक्ट केले. कळलं नक्की. किती व्हेरिएबल्स आहेत. परत 3 एक्स ए आणि बी विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे काय करायला लागेल मला, एक आय ऑफ ए घ्यावा लागेल किंवा आय ऑफ बी. चलो ड्यूएस डेरिवेटिव विथ रिस्पेक्ट टू ए. इंटिग्रेशन चार्ट डेरिवेटिव विथ रिस्पेक्ट टू ए. बरोबर. स्टेप कळले नक्की. सांगा डेरिवेटिव. डेरिवेटिव विथ रिस्पेक्ट टू काय करायचं मला. ए. ए इथे दिसतोय का. विथ रिस्पेक्ट टू ए डेरिवेटिव. ई चा डेरिवेटिव काय असतो. ई चा डेरिवेटिव ई इंटू आपला व्हेरिएबल सोडून सगळ्यांनी मल्टिप्लाय करतो. सो आपला व्हेरिएबल कोण आहे. ए. सो मल्टिप्लाय कशाने करणार मी. ई रेस टू एक्स चा डेरिवेटिव्ह असतो ए ई रेस टू एक्स. असं का असतं. कारण डेरिवेटिव्ह काढतोय मी विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग उरला कोण ए. आता आपण डेरिवेटिव्ह काढतोय विथ रिस्पेक्ट टू ए. मग उरला कोण मायनस एक्स. कळलं नक्की डेरिवेटिव्ह. आता बोला ह्याचा डेरिवेटिव्ह काय येणार विथ रिस्पेक्ट टू ए. का ए लायचं त्यात ना. आणि खाली कोण उरला अपॉन एक्स आणि इथे डीएक्स. काय म्हणलं मी डेरिवेटिव्ह काय काढल्यानंतर कॅन्सल झालंच पाहिजे. नाही झालं तर चुकतंय काय. कळलं. सो मायनस येणार बाहेर. हा मायनस आला बाहेर. कोण उरलं फक्त ई. ईचं इंटिग्रेशन काय असतं. ई. ईचा डेरिवेटिव्ह ई. ईचं इंटिग्रेशन ई. पण डेरिवेटिव्ह करताना जसं मल्टिप्लाय करतो ना तसं इंटिग्रेशन करताना डिवाइड करायचं. कशाने. आपला व्हेरिएबल सोडून जे उरेल त्याने. कोण येईल मग डिवाइड बाय मायनस ए. का मायनस ए. कारण इंटिग्रेशन काय करतोय विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिवेटिव्ह करताना विथ रिस्पेक्ट टू काय केलं होतं ए. पण इंटिग्रेशन करताना विथ रिस्पेक्ट टू काय केलंय एक्स. म्हणून एक्स सोडून कोण दिसतंय तुम्हाला मायनस ए ने काय केलं डिवाइड. दोन गोष्टी लक्षात ठेवायचं. डेरिवेटिव्ह करताना काय करायचं मल्टिप्लाय. इंटिग्रेशन करताना काय करायचं डिवाइड. आणि कोणी आपला व्हेरिएबल सोडून जे उरेल ते. इथे आपला व्हेरिएबल कोण होता म्हणून मल्टिप्लाय कशाने केलं मायनस एक्स ने. इथे आपला व्हेरिएबल कोण आहे एक्स म्हणून डिवाइड कशाने केलं मायनस ए. कळलं नक्की. लिमिट्स कुठला कट झाला ना. हा इंटू इंटू एक्स इंटू मायनस. ओके. सो चला हा मायनस काय होऊन जाईल प्लस. अप्पर लिमिट ई रेस टू मायनस इन्फिनिटी पुट केलं तर काय दिसेल तुम्हाला ते. हा बघा हा मायनस मायनस तर गेलाय ना. कोण उरलं ई रेस टू मायनस इन्फिनिटी. अप्पर लिमिट काय पडली इन्फिनिटी मायनस 0 टाकल्यावर ई रेस टू 0. आपण खाली कोण उरला ए. कळलं काय केलंय का नाही कळलं. अप्पर लिमिट इन्फिनिटी. इन्फिनिटी इंटू एव्हरीथिंग इज इन्फिनिटी. 0 इंटू एव्हरीथिंग इज 0 अपॉन ए. ई रेस टू मायनस इन्फिनिटीची व्हॅल्यू असते 0. ई रेस टू मायनस इन्फिनिटी किती असतो 0 आणि ई रेस टू 0 अपॉन. सो आपला जो काय डी आय ऑफ ए बाय डी ए आहे त्याचा आन्सर काय आलाय -1 बाय ए. कळलं नक्की. आता याचं काय करायला लागेल मला इंटिग्रेशन. काय असतं 1 बाय एचं इंटिग्रेशन लॉग ए. सो याचा आन्सर आपला आन्सर काय आलं फायनल
मायनस लॉग ए प्लस सी. सी तर घ्यावंच लागेल ना आपल्याला. आता ही प्रोसेस काय, सी फाइंड करायची. काय पुट करणार सी फाइंड करायला सांगा. परफेक्ट. ए इज इक्वल टू बी. का, दोन व्हेरिएबल्स आहेत ना म्हणून. करा पुट. कुठे कुठे पुट करणार, एक दोन. बोला पहिले इथे पुट करा. काय येईल, आय ऑफ बी मायनस लॉग बी प्लस सी. इथे पुट केलं. आता तिथे पुट करा. बोला काय येईल, आय ऑफ बी इज इक्वल टू 0 टू इन्फिनिटी e रेस टू मायनस बी एक्स मायनस e रेस टू मायनस बी एक्स अपॉन एक्स dx. पण ह्याच्यातनं हे मायनस केल्यावर किती येणार, नाही क्वेश्चन मध्ये मायनस, क्वेश्चन मध्ये मायनस. ओके, सो सेम मधनं सेम गेल्यावर किती येणार आन्सर, 0. आय ऑफ बी किती आला, 0. सो ही व्हॅल्यू किती आहे, 0 इज इक्वल टू मायनस लॉग बी प्लस सी. आता आपल्याला सी हवाय ना, हा इकडे येईल. काय येईल, लॉग बी. सो सी आल्यावर नुसतं बघत बसायचं नाही, पुट करायचं. काय येईल, आय ऑफ ए इज इक्वल टू मायनस लॉग ए प्लस लॉग बी. आणि लॉगची प्रॉपर्टी काय आहे, जो प्लस असतो तो वरती आणि जो मायनस असतो तो खाली. हेन्स प्रूव्ह. प्लस वाला वरती राहणार आणि मायनस वाला खालती जाणार. कळली प्रॉपर्टी नक्की. सो त्यांनी एक असंच एक फॉर्म्युला देऊन ठेवलेला आहे. अज्युम 0 टू पाय बाय 2 0 टू पाय बाय 2 एक मिनिट, 0 टू इन्फिनिटी. सो अज्युम 0 टू इन्फिनिटी साइन एक्स बाय एक्सचा आन्सर किती आहे, पाय बाय 2. सो असं दिसलं, याचा आन्सर किती असणार आहे आता, पाय बाय 2. तर आपल्याला हे सॉल्व्ह करायचं. करू स्टार्ट. किती व्हेरिएबल दिसतात, कोण कोण, विथ रिस्पेक्ट टू, मनाव आय ऑफ ए. डेरिवेटिव विथ रिस्पेक्ट टू, डेरिवेटिव विथ रिस्पेक्ट टू ए. 1 मायनस कॉस एक्स अपॉन एक्स स्क्वेअर dx. सांगा डेरिवेटिव विथ रिस्पेक्ट टू ए. 0 ना. 1 चा डेरिवेटिव काय असतो, मायनस. कोणाचा डेरिवेटिव आता, कॉसचा. कॉसचा डेरिवेटिव काय असतो, मायनस साइन. कॉसचा डेरिवेटिव मायनस साइन ए एक्स. आता आपला जो व्हेरिएबल सोडून मल्टिप्लाय करायचं. आपण विथ रिस्पेक्ट टू काय काढलंय, ए. ए दिसतोय, ते सोडून काय दिसतंय, एक्स. सो एक्स ने काय करणार मी, मल्टिप्लाय. कळलं कशाने मल्टिप्लाय केलं, आपला व्हेरिएबल सोडून जे दिसतंय त्यांनी मल्टिप्लाय केलं. अपॉन खालचा एक्स स्क्वेअर तसाच आणि डीएक्स तसाच. कळलं नक्की. चलो काय काय कॅन्सल झाले बघा. 0 टू इन्फिनिटी, एक एक्स कॅन्सल, मायनस मायनस प्लस, कोण उरलं, साइन ए एक्स अपॉन एक्स आणि डीएक्स. याचं आपल्याला काय करायचंय, इंटिग्रेशन. काय येईल याचं उत्तर, तीच तर मदत केली त्यांनी तुम्हाला. एक इंटिग्रेशन काढायचं कष्टच दिले नाही आयुष्य. फक्त तुम्ही म्हणा जर इथे तर एक्स आहे, अरे साइन अँगल अपॉन एक्स, त्याचा आन्सर काय आहे, पाय बाय 2. साइन अँगल अपॉन एक्स, आन्सर काय असणार, पाय बाय 2. असं काय डिट्टो हीच मदत केली पाहिजे असं त्यांनी एक रॅन्डम सांगितलं की साइन अपॉन एक्स, त्याचा आन्सर काय असतं, पाय बाय 2. सबलं उत्तर आहे. काय सब आपला तो मधली स्टेप होती ना इंटिग्रेशनची, गेली डायरेक्ट. आता डायरेक्ट काय करायचंय आपल्याला, हा उत्तर कोणाचं आलंय, डी आय ऑफ ए बाय डी एच. आपण डायरेक्ट या स्टेपला आलो, मधला इंटिग्रेशनचा पार्ट स्किप. आता आपल्याला आय ऑफ ए काढायचंय. आय ऑफ ए इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ पाय बाय 2 डी ए. कळलं नक्की. आता बघा, पाय बाय 2 म्हणजे कॉन्स्टंट. कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन काय असतं, कॉन्स्टंट इंटू व्हेरिएबल. दुसरी पद्धत, पाय बाय 2 कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट कुठे येईल, बाहेर. इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह कॅन्सल, कोण उरला, ए. कशी पद्धत लक्षात ठेवायची, लक्षात ठेवा. प्लस
सी. हा झाला आपला आय ऑफ एचा फायनल आन्सर. आता काय काढायचंय? कसं? ए इज इक्वल टू 0. करा पट. कुठे कुठे? 1 2 करा इथे. आय ऑफ 0 प्लस 0 इंटू एव्हरीथिंग 0 इज इक्वल टू सी. मला सी हवा असेल तर काय पाहिजे? आय ऑफ 0. कुठून मिळणार सांगा? आय ऑफ 0 इज इक्वल टू 0 टू इन्फिनिटी 1 मायनस कॉस ए किती पुट करायचा आहे? 0. सो 0 इंटू एव्हरीथिंग 0 अपॉन एक्स डीएक्स. पण कॉस 0 किती असतो? 1. मग 1 मायनस 1 0. म्हणून आय ऑफ 0 किती आला? 0. म्हणजे सी किती आला? 0. आला ना सी? ते काय इथे? सो आय ऑफ एचा फायनल आन्सर पाय बाय 2 ए. आता हे इव्हॅल्युएट करायचं होतं आपल्याला, मॅच करायला आन्सर नाहीये, बट दिस इज द फायनल. कळलं नक्की?